तुम्ही करा प्रयत्न योग, तेव्हाच बनतील शुभ संयोग. धनुराशीच्या साधकांनो, तुमच्यात साहस आहे, स्वप्न पाहणं आणि त्यांना पूर्ण करण्याची धमक आहे. राशी स्वामी गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत, पण या नववर्षात एक लक्षात घ्या, गुरुदेव दिशा योग्य वेळी दाखवतात, पण चालायचं काम तुमचंच आहे. तुम्ही म्हणजे ज्योतिषशास्त्रातील धनुर्धर होय. बाण एकदा ताणला की तुमचं लक्ष चुकत नाही. सत्य, धर्म आणि न्यायावर तुमचा प्रचंड विश्वास असतो, पण कधीकधी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुमच्या संघर्षाचं कारण ठरतात. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम येणाऱ्या 2026 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात आपण धनुराशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच नववर्षातील शुभ काळ, करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची मोठ्या प्रमाणात मागणी होते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचं विश्लेषण करत असतो. त्यानुसार आजच्या भागात सर्वप्रथम धनुराशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. लढवय्या लोकांची रास म्हणून धनुराशींची ओळख आहे. हाती धनुष्यबाण घेतलेला, कमरेपासून वरती डोक्यापर्यंत शरीराचा अर्धा भाग मनुष्याचं शरीर आणि कमरेच्या खालचा अर्धा भाग हा घोड्याचं शरीर असलेला, अशा दोन देहाची आकाशात ताऱ्यांनी तयार झालेली आकृती ही धनुरास म्हणून ओळखले जाते. धनुर्धारी मनुष्य हे लढाऊपणाचं द्योतक, तर अश्व म्हणजे घोडा हा रुबाब व चपळपणाचं गुणदर्शक मानण्यात येतं. ही राशी आशावादाचं प्रतीक असून तिचा मूळ स्वभाव हा लढवय्या आहे. धनुराशीचे स्वामी गुरु महाराज आहे. त्यांच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक, सात्विक प्रवृत्तीचा असतो. अधिकारप्रिय, न्यायप्रिय, करुणामय व सदैव आपल्या मर्यादेत राहणं या लोकांना फार आवडतं. विद्या अर्जित करण्याची त्यांना आवड असते. सदैव शांत राहणं हा त्यांचा स्वभाव असला तरी ते फार अभिमानी असतात. कोणतंही कार्य करताना ते आपल्या बुद्धिमत्तेचा सर्वांना परिचय करून देतात. ते नेहमी आपला आदर्श आणि सिद्धांतांवर चालतात. त्यानुसार ते जीवनात यश संपादन करून यशाचा आनंद उपभोगतात. धनुराशीचे लोक इतरांसाठी नेहमी आदर्श असतात, मात्र ते स्वतः आपल्या कामासाठी कुणावर विश्वास ठेवत नाही. परोपकारी स्वभावामुळे ते समाजात मानसन्मान मिळवण्यास पात्र होतात. धनुजातकांना सन्मान मिळवण्याचं अजून एक कारण म्हणजे ते आपल्या शत्रूंशी देखील प्रेमाने आणि सभ्यतेने भेटतात व वागतात. आपल्या व्यावहारिक कौशल्यामुळे मित्र व सहकार्यांमध्ये सन्मान मिळवतात. एकाग्रतेने लक्ष भेदण्याच्या कलेमध्ये ते निपुण असतात. मात्र असं असतानाही त्यांना व्यवसाय व प्रेम दोन्हीमध्ये शत्रूंचा सामना करावा लागतो. कारण चांगल्या व्यक्तीच्या स्वभावाचा दुरुपयोग करणं किंवा त्याचा गैरफायदा घेणं हा मानवी स्वभाव आहे. आपल्या चांगल्या स्वभावाचे परिणाम धनुजातकांना, जे लोक स्वतःच्या पंखांनी वेगात उडायचं धाडस करतात, त्यांच्यासाठी आकाशाची मर्यादा देखील नसते. धनुराशीच्या साधकांनो, तुमच्यात साहस आहे, स्वप्न पाहणं आणि त्यांना पूर्ण करण्याची धमक आहे. राशी स्वामी गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत, पण या नववर्षात एक लक्षात घ्या की गुरुदेव दिशा योग्य वेळी दाखवतात, पण चालायचं काम तुमचंच आहे. तुम्ही म्हणजे ज्योतिषशास्त्रातील धनुर्धर होय. बाण एकदा ताणला की तुमचं लक्ष चुकत नाही. सत्य, धर्म आणि न्यायावर तुमचा प्रचंड विश्वास असतो, पण कधीकधी भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णय तुमच्या संघर्षाचं कारण ठरतात. एकदा अर्जुन म्हणाला, माझं लक्ष चुकतंय, मी गोंधळलो आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, लक्ष डोळ्यासमोर आहे, पण मनाच्या डोळ्यांनी तू ते पाहिलं नाहीस. 2026 या नववर्षात हाच संदेश तुमच्यासाठी आहे. तुमचं लक्ष स्पष्ट ठेवा, भावनांमध्ये निर्णय चुकवू नका.
2026 या नववर्षात घडणाऱ्या मोठ्या व विशेष घटनांचा विचार केला असता हे वर्ष बदलाचे आहे. या नववर्षात 9 पैकी तब्बल 8 ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यातही तुमचे राशी स्वामी गुरुदेवांची स्थिती ही अत्यंत वेगळी असणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे, गुरुदेव एका राशीत 12 ते 13 महिने विराजमान असतात. मात्र या नववर्षात ते चक्क 3 वेळेस राशी परिवर्तन करणार आहेत. मिथुन, कर्क आणि सिंह या 3 राशींमधून ते प्रवास करणार आहेत. जानेवारी ते मे या काळात गुरुदेव मिथुन राशीत म्हणजे तुमच्या 7म स्थानात विराजमान असतील. या काळात संबंध, नाती, भागीदारी याची कसोटी असेल. एखादं नातं तोडायचं की टिकवायचं याचा निर्णय घेण्याची वेळ येईल. मात्र तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे की हा निर्णय भावनेने नका घेऊ, शांतपणे घ्या. 2 जून रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजे तुमच्या 8म स्थानात जातील. महत्त्वाची बाब म्हणजे उच्चीचे होतील. त्यामुळे साहजिकच तो काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. त्या काळात तुम्हाला दुसऱ्यांसाठी काम करण्याचा आनंद मिळेल. धन, प्रतिष्ठा, सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील तो काळ सोन्याचा राहील. 8म स्थानात जाणारे गुरुदेव तुमचे राशी स्वामी असल्यामुळे, उच्चीचे होत असल्यामुळे तुमच्यासाठी ते लाभदायक ठरतील. मात्र त्यांचं सगळ्यात जास्त सहकार्य तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मिळेल. कारण 31 ऑक्टोबर रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून सिंह राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. राशी स्वामी भाग्यस्थानात ही अत्यंत सकारात्मक स्थिती मानली जाते, ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य जागृत होईल. त्या काळात केवळ तुम्ही अहंकार टाळायला हवा. मीच सर्व काही करतो असं वाटू लागल्यावर यश कुठेतरी थांबत असतं. पुढील महत्त्वाचा बदल मंगळ ग्रहामुळे होईल. धनु राशीसाठी मंगळ पंचमेश असल्यामुळे कारक ग्रह मानला जातो. वर्षाच्या सुरुवातीला 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात मंगळ मकर राशीत उच्चीचा होईल. तो काळ तुमच्यासाठी पराक्रमाचा असेल, प्रत्यक्ष कृती करण्याचा असेल. कारण मंगळ ग्रह तेव्हा तुमच्या धनस्थानात बसून 5म स्थानावर आणि भाग्यस्थानावर दृष्टी टाकणार आहे. म्हणजे एकाच वेळी 2 त्रिकोण स्थानांवर त्यांची दृष्टी असणार आहे. जसं मी आत्ताच सांगितलं की तो काळ तुमच्यासाठी पराक्रमाचा आहे, प्रत्यक्ष कृती करण्याचा आहे, नवीन काम सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ आहे. पण त्या काळात तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद, राग आणि अतिउत्साह टाळायला हवा. उष्णतेने कणखर लोखंड देखील वागतं. तापूनच ते तयार होतं हे लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने या नववर्षात तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये उतार चढाव सुरू राहतील. फायनान्सचे विषय तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने मॅनेज करावा, ते उपयुक्त राहील. हे वार्षिक राशी भविष्य ऐकणाऱ्यांपैकी कोणी नोकरी करणारे आहात का? जर असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की लिहावं, कारण तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या नववर्षात जून ते सप्टेंबरपर्यंतच्या काळात तुम्हाला बढती आणि नवीन जबाबदारी प्राप्त होईल. कर्तृत्व गाजवण्याची, काहीतरी करून दाखवण्याची संधी प्राप्त होईल. तर व्यावसायिक जातकांसाठी ऑक्टोबर नंतरचा काळ खऱ्या अर्थाने विस्ताराचा काळ असेल. धनु राशीच्या व्यावसायिक जातकांनी ही बाब लक्षात घेऊन आपल्या व्यवसायातील महत्त्वपूर्ण निर्णय शक्यतोवर त्याच काळात घेण्याचा प्रयत्न करावा. तुमचं काम म्हणजे दिशा देण्याचं काम होय. वेग देणं हे निसर्गाचं, काळाचं काम आहे. धनु राशीच्या जातकांचं मन मोठं असतं, परंतु तिथे कधीकधी खूप जणांना जागा मिळते. 2026 या नववर्षात तुम्ही आपल्या नात्यामध्ये स्पष्टता ठेवायला हवी. मनात ठेवलं तर समोरच्याला तसं स्पष्ट सांगा, नाही तर सरळ सरळ माफ करून टाका. जोडीदारासोबत योग्य संवाद ठेवा. छानपैकी गप्पा करा, प्रवास करा. तुमच्या संततीसाठी काळ अनुकूल आहे. विशेषतः या नववर्षातील मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ म्हणता येतील. प्रेम म्हणजे साधना होय. प्रेम हे कधीही स्वामित्व नसतं, ही बाब लक्षात घ्या. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता मन अस्थिर झालं की धनु राशीचे निर्णय गोंधळतात. ध्यानधारणा, पायी चालणं, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.
या नववर्षात पोटाशी निगडीत त्रास किंवा बीपीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्या दृष्टीने काळजी घ्या. स्वतः आरोग्याला जपा, म्हणजे ग्रहांची कृपा तुमच्यावर स्थिर राहील हे लक्षात घ्या. भाग्य आणि आध्यात्मिकता या दृष्टीने या नववर्षात तुम्हाला एक वेगळी संधी मिळणार आहे. काहीतरी नवीन शिकवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ध्यान, योग, अध्यापन, धर्मकार्य यातून तुम्हाला मोठं समाधान मिळेल. तुमचं भाग्य तुमच्या कर्मात आहे, योगायोगात नाही. हे वार्षिक राशी भविष्य ऐकणाऱ्यांमध्ये असे कोणी धनुराशीचे जातक आहेत का की जे नवीन वास्तूचे स्वप्न पाहत आहेत किंवा त्या दृष्टीने नियोजन करीत आहे? असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावं. या नववर्षात जून ते ऑक्टोबर या काळात तुमची स्वप्नपूर्ती होण्याची शक्यता आहे, कारण तेव्हा तुमच्यासाठी वास्तूचे अत्यंत सुंदर योग निर्माण होतील. म्हणून त्या काळात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ साधारण राहील. याशिवाय हे राशी भविष्य ऐकणाऱ्यांमध्ये कोणी विवाह इच्छुक युवक युवती किंवा त्यांचे आईवडील आहेत का? त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये तसं लिहावं. तुमच्यासाठी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत तसंच नोव्हेंबर व डिसेंबर हा काळ शुभ राहील. त्या काळात विवाह जुळून येण्याचे शुभयोग निर्माण होणार आहेत. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हा काळ एकमेकांना समजून घेण्याचा आहे. सांसारिक जीवनातील लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, प्रेम जास्त ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने तुम्हाला स्पर्धेत यश मिळेल, मात्र त्यासाठी परिश्रम दुप्पट करावे लागतील. अत्यावश्यक असेल तरच तुम्ही कर्जाचा विचार करा, अन्यथा कर्ज न घेतलेलं कधीही योग्य आहे. किंबहुना कर्ज घेण्याऐवजी तुम्ही योग्य नियोजन व बचत करण्यावर भर द्या. या नववर्षात धनु राशीचे लोक इतरांना मागे टाकतील, पण संयम हीच तुमची सर्वोत्तम शाळा आहे किंवा सर्वोत्तम शस्त्र आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. मानसिक शांतीसाठी प्रवास करा. जुने छंद पुन्हा जोडा. त्यामुळे आत्मशांतीचं पुनरागमन होईल. ते या काळात अत्यंत आवश्यक आहे. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने या नववर्षात योगायोग नव्हे तर प्रयत्न योग तुमच्यासाठी कार्य करतील. जो प्रयत्न करेल तो मिळवेल. प्रयत्नांनी भाग्य व कर्म दोन्ही जागे होतील. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित लाभ प्राप्त होईल. 2026 या नववर्षात तुमचं ध्येय काय आहे? या नववर्षात तुम्ही कोणता संकल्प करणार आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्ही जर अजून संकल्प ठरवला नसेल तर तो नक्की ठरवा, कारण गुरुदेवांच्या कृपेने या नववर्षात रस्ता कधीच सरळ नसतो, पण चालत राहणारा माणूस दिशा ठरवतो. तुमचा संघर्ष हाच तुम्हाला यशाकडे नेणारा ठरतो, हे लक्षात घ्या. वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात राहू केतू परिवर्तन होणार आहे. राहू म्हणजे चंद्राचं उत्तर नोड्स होय, जो आतापर्यंत तुमच्यासाठी शुभदायक होता. तुम्हाला यश मिळवून देण्यात राहू ग्रहाचा मोठा वाटा आहे. मात्र 5 डिसेंबर रोजी राहू ग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात जाणार आहे. तेथून कौटुंबिक स्थैर्यामध्ये प्रश्न निर्माण होतील. वादविवाद वाढण्याची शक्यता निर्माण होईल. त्याचवेळी केतू ग्रह तुमच्या अष्टम स्थानात जाणार आहे. परिणामी डिसेंबर महिन्यात एक मोठा बदल तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या कौटुंबिक शांततेत देखील होणार आहे. त्या काळात तुम्हाला धैर्याने, संयमाने वाटचाल करावी लागेल. व्यक्तीवर स्वतःच्या राशीचा जसा प्रभाव होतो तसा तो देशाच्या राशीचा, जगाच्या राशीचा देखील होतो. 2026 हे वर्ष जागतिक राजकारणाच्या दृष्टीने, नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने थोडं संकटाचं राहणार आहे. त्यामुळे या काळात सांभाळून राहावं, सजग राहावं सर्वांसाठी आवश्यक आहे. धनुरास आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेलच. त्यावरील मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर व्हिडिओ ऐकला नसेल तर आत्ता नक्की ऐका, त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. शुभ काळाच्या दृष्टीने धनु जातकांसाठी जानेवारी महिन्यातील दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा, एप्रिल महिन्यातील तिसरा आणि चौथा आठवडा, नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा शुभ राहील.
अशुभ काळाच्या दृष्टीने जुलै महिन्यातील दुसरा आठवडा, सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा आणि ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा अशुभ राहील. हे शुभ अशुभ असे दोन्ही कालखंड लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा. आपण प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला राशीनुसार उपाय सांगतो. मात्र 2026 हे नववर्ष मुळातच वेगळं आहे. या वर्षात शनिदेव सोडून इतर 8 ग्रह राशी परिवर्तन करतील. प्रचंड मोठे बदल अपेक्षित आहे. 2025 केव्हा आलं आणि केव्हा गेलं कळलं नाही. त्याहीपेक्षा 2026 अधिक वेगात जाईल. यात अनेक घटनांचा भडीमार असेल, नैसर्गिक आणि कृत्रिम संकट असतील. म्हणून या काळात उपाय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अंकशास्त्रानुसार 2026 हे वर्ष रवी ग्रहाच्या अखत्यारीत येईल. कारण यातील अंकांची बेरीज 10 येत असल्यामुळे सूर्याच्या सकारात्मकतेला थोडं अधिक वळण येतं. म्हणजे आत्मविश्वास हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो, तर अधिकार हा मीच सर्व काही या मानसिकतेवर जातो. अंकशास्त्राचं सविस्तर विश्लेषण मी लवकरच तुमच्या अंकाप्रमाणे राशी भविष्य सांगत असताना करणार आहे. उपायांचा विचार केला असता आपल्याला रवी, चंद्र, शुक्र आणि शनी म्हणजे 2 + 6 यांचा विचार करावा लागेल. कारण बोलताना आपण अनेक वेळा 26 असं बोलतो. ब्रेसलेट परिधान करणं हा देखील चांगला उपाय मानला जातो. त्यामध्ये तिहेरी संरक्षण ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास शारीरिक आजार बरे होऊन उत्साह वाढतो. ट्रिपल प्रोटेक्शन म्हणजे तिहेरी संरक्षण हे ब्रेसलेट परिधान केल्यानंतर आश्चर्यकारक अनुभव येत असल्याचा दावा केला जातो. हे ब्रेसलेट ध्यान, ऊर्जा उपचार आणि मानसिक कार्य यासारख्या आध्यात्मिक पद्धतीमध्ये संरक्षण करायला मदत करतं. कारण ते नकारात्मक ऊर्जा किंवा घटकांचा आपल्यामध्ये शिरकाव होऊ देत नाही. खोलवर झालेल्या भावनिक जखमा, अपघात, दुःख ओळखून त्यातून बाहेर पडण्यास मदत करतं. तिहेरी संरक्षण ब्रेसलेट हे शारीरिक उपचार आणि चैतन्य वाढवण्यात योगदान देऊ शकतं. यातील हेमेटाईट शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढवत असतं. या ब्रेसलेटमध्ये असणारा टायगर आय स्टोन प्रतिकार क्षमता वाढवतं. याशिवाय ब्लॅक ऑब्सिडियन आहे जो तणाव कमी करायला, शारीरिक विश्रांती मिळवायला मदत करतं. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आणि अडचणीत हे तिहेरी संरक्षण ब्रेसलेट आत्मबळ वाढवत असल्याचं सांगितलं जातं. हे ब्रेसलेट घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. सोबतच धारण करण्याची विधी दिलेली असेल आणि ॲक्टिवेशन कार्ड देखील दिलेलं आहे. गुरुदेव हे तुमचे राशी स्वामी आहे. तुमच्यावर रवी आणि शुक्राचा देखील प्रभाव राहणार आहे. त्यानुसार या नववर्षात तुम्ही नवे शिकवणीचे वळण आत्मसात करायला हवे. उपाय म्हणून गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र व चणे दान करावे. शुक्र ग्रहाच्या शांतीसाठी तुम्ही मित्रांना आनंद देणं किंवा त्यांच्याशी गोड बोलायला हवं. तसंच रवी म्हणजे सूर्याच्या शांतीसाठी रविवारी सूर्य आराधना करा. त्यामुळे तुमचा अभ्यास, प्रवास आणि अध्यात्म वाढेल. याशिवाय ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा दररोज 21 वेळा जाप करा. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे धनु राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील ते समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.